श्री स्वामी समर्थ. आज आम्ही निघालो माळशेज घाट पाहण्यासाठी. पण सुरुवातीला आम्ही 2 गणपतीचे दर्शन केले, एक ओझर आणि लेण्याद्री. कारण रस्त्यातच होते त्यामुळं म्हणलं चला जवळ असल्यामुळे 2 आमचे गणपतीचे दर्शन होतात म्हणलं. मग सुरुवातीला आम्ही ओझरच्या गणपतीला गेलो. आम्हाला शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि सकाळी आम्हाला तिथं ओझरमध्ये 7:30 वाजले होते आणि सकाळचा टाईम असल्यामुळं तिथं काही एवढा गर्दा नव्हता. आमचं आरामशीर दर्शन झालं आणि आम्ही मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन करून पुढे निघालो. आता पुढे आम्हाला लेण्याद्रीचा गणपती करायचा होता. लेण्याद्रीच्या गणपतीच्या पायऱ्या खूप म्हणजे उंच पण आहेत आणि डोंगरावर गणपती आहे, तर त्यामुळं म्हणलं थोडासा वेळ लागेल तिथं. आम्ही खालून असं मी व्हिडिओ करून बघितला तर खूप भारी वाटत होतं मंदिर ते. आणि चला म्हणलं मग आता पायऱ्या तर चढाव्या तर लागणारच, म्हणलं हळूहळू जाऊ आपण. आणि आम्ही चढत असताना इथे ना खूप म्हणजे माकड वगैरे पायऱ्यावर राहतात, कारण ते काही करत नाहीत, पण ते खाण्यासाठी असं आपण प्रसाद वगैरे घेऊन जातो, दुसरं काही नाही, त्यांना तेच लागते प्रसाद. ते खाण्यासाठी ते पायऱ्यावर बसलेले असतात, ते काही करत नाहीत. आणि थोडा पाऊस पण आम्ही पायऱ्या चढत होतो तेव्हा थोडा पाऊस येत होता आणि इथलं वातावरण तर खूप भारी वाटत होतं. आणि असं वरून इतकं भारी असं म्हणजे डोंगर वगैरे दिसत होता आणि हे रस्ता आलेला दिसत होता वरून. मग आम्ही पायऱ्या चढत वरी गेलो आणि मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन झालं. थोड्या वेळ आम्ही वर थांबलो आणि थोडेसे वरच्या लेण्या वगैरे पाहिल्या आणि खूप छान वाटत होतं. कारण आहे थोडं चढायचं, गणपतीचं दर्शन करायसाठी थोडे पायऱ्या आहेत, पण काही वाटलं नाही. झाल्या पायऱ्या चढणं आणि खूप मस्त आहे वरी. नक्की सर्वांनी बघा, हे मंदिर खूप छान आहे. आणि बाहेरून असं एक वातावरण तर इतकं भारी दिसत होतं आणि पाऊस पण चालू होता. खूप वातावरण छान झालं होतं. आणि आम्ही मस्तपैकी गणपतीचं दर्शन करून पुढे आम्ही माळशेज घाटसाठी निघायचं होतं, त्यामुळे आम्ही पटकन निघालो आणि माळशेज घाटला आम्ही पोचलो. आणि माळशेज घाटला खूप असं म्हणजे धुकं वगैरे होते आणि धबधब्याचं पाणी पण खूप असं जोरजोरात वाजत होतं, कारण असं वेगळंच भीती वाटत होती. असं वाटत काय असं म्हणजे स्पष्ट वगैरे दिसत नव्हतं कारण धुकं असल्यामुळं, पण खूप भारी वाटत होतं. मला समोर तर नकोच वाटत जायला, पण आम्ही गेलो, काही वाटत नाही, थोडं वाटते थोडं गाडीवर. आणि ह्यांना म्हणलं पुढे धबधबा आहे, तुम्ही पण एक मस्तपैकी व्हिडिओ करू, गाडी चालवा. अशा प्रकारे आम्ही खूप मजा केली. तुम्ही पण नक्की जा.